नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 8वी मॅथ्समधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत, रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स. कोणकोणत्या टाईपचे नंबर असतात? नॅचरल, होल, इंटिजर्स, रॅशनल आणि इररॅशनल. ते सगळे आपण टाईप्स आता पाहणार आहोत. पहिला टाईप पाहूया, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स काय असतात? नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतो. 1 2 3 4 5 6 असं पॉझिटिव्ह इन्फिनिटीपर्यंत हे नंबर्स असतात. क्लिअर सर्वांना? दुसरा टाईप आहे होल नंबर्स. होल नंबर्स होल नंबर काय असतात? 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 5 आणि 6. तर बघा, नॅचरल आणि होल नंबरमध्ये काय फरक आहे? जसे नॅचरल नंबर तसेच होल नंबर आहेत, फक्त त्याच्यामध्ये एक नंबर ॲड झाला आहे 0. क्लिअर आहे सर्वांना? नॅचरल नंबरमध्ये 0 मिळवले काय होणार आहे? होल नंबर मिळणार आहेत. त्या पुढचे असतात इंटिजर्स. काय असतात? इंटिजर्स. इंटिजर्स काय असतात? इंटिजर्समध्ये मायनस पण नंबर असतात सगळे. -3 -2 -1 आणि 0 असं आहे. इकडं निगेटिव्ह इन्फिनिटीपर्यंत -4 -5 -6 -7 असे निगेटिव्ह इन्फिनिटीपासून सगळे नंबर -3 -2 -1 इंटिजर्समध्ये असतात. 0 असतो आणि पॉझिटिव्ह नंबर पण असतात. 1 2 3 4 हे नंबर पण इंटिजर्समध्ये असतात. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे इंटिजर्समध्ये नॅचरल नंबर पण येणार आहेत आणि होल नंबर पण येणार आहेत आणि प्लस सगळे निगेटिव्ह नंबर इंटिजर्समध्ये येणार आहेत. त्यानंतर असतं रॅशनल नंबर्स. काय? रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर काय असतं? जे नंबर आपण P/Q म्हणजेच अंश आणि छेद या स्वरूपात लिहू शकतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये लिहू शकतो, त्या सगळ्या नंबरला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. आता नॅचरल नंबर येतील का रॅशनल नंबरमध्ये? येतील ना. आपण 2 ला लिहू शकतो ना, 2/1. 3 ला लिहू शकतो, 3/1. 6 ला लिहू शकतो, 6/1. कळलं? तसंच आपण होल नंबर पण रॅशनल नंबरमध्ये सगळे लिहू शकतो आणि इंटिजर्स पण रॅशनल नंबरमध्ये लिहू शकतो. जसं -3 ला कसं लिहिणार? -3/1. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स सगळे नंबर ह्या रॅशनल नंबरमध्ये येतातच. क्लिअर आहे सर्वांना? जर समजा आपण आत्तापर्यंत शिकलेली नंबर लाईन काढली, नॉर्मल नंबर लाईन ना, मध्ये 0 असतं ना, इकडं 1 2 इकडे 3 असतं, बरोबर? लेफ्ट साईडला -1 -2 असे नंबर असतात. असं मायनस पुढे वाढवत आपण जातो, -3 -4 आणि इकडं 4 5 6 असं आपण वाढवत जाऊ शकतो. जर आपल्या ह्याच्यावरती 3 दाखवायचं, आपण कुठे दाखवणार? इथं नंबर लाईनवरती मार्किंग करणार आणि इथं 3 दाखवणार. -2 दाखवायचं असं तर इथं मार्किंग करणार आणि इथं आपण -2 दाखवणार. क्लिअर आहे सर्वांना? तुम्हाला काय वाटतंय? 1 आणि 2 मध्ये किती नंबर असतील? 1 आणि 2 मध्ये किती नंबर असतील? ते म्हणाल एक काय 2 असतील, 3 असतील किंवा 10 असतील मॅक्झिमम. 1.1 1.2 1.3 आणि 2.0 पर्यंत असे 10 नंबर असतील. परंतु तसं नाही. 1 आणि 2 मध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर्स आहेत. कसं काय? आता 1 आणि 2 मध्ये बघा, 1.1 कुठे येणार? 1 आणि 2 मध्येच. 1.001 कुठे असणार? 1 आणि 2 मध्येच. 1.00001 कुठे असणार? ह्याच्यामध्ये असणार आहे. तसं 1.000000001 हा नंबर पण कुठे असणार आहे? 1 आणि 2 मध्येच. असे आपण इन्फायनाइटली मेनी नंबर लिहू शकतो की जे आपण 1 आणि 2 मध्ये लिहू शकतो. क्लिअर आहे सर्वांना? तसंच कोणत्याही 2 रॅशनल नंबर्समध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर्स असतात. जसं 1/2 आहे आणि 2/2 आहे. ह्या 2/2 आहे. ह्या 2 रॅशनल नंबर्समध्ये पण इन्फायनाइटली मेनी नंबर्स असतात. रॅशनल नंबर्स नंबर लाईनवरती कसे दाखवायचे हे आपण आता पाहूया. क्वेश्चन काय? रिप्रेझेंट 4/5 6/5 अँड -3/5 ऑन अ नंबर लाईन. हे नंबर आपल्याला नंबर लाईनवरती दाखवायचे आहेत. सर्वप्रथम काय करायचं? एक नंबर लाईन काढायची, त्याच्यामध्ये इक्वल डिस्टन्सवरती मार्किंग करून घ्यायचं. 1 सेंटीमीटरवरती करा, 2 सेंटीमीटरवरती करा आणि जागा कमी असेल तर 0.5 सेंटीमीटरवरती केलं तरी चालेल. मधल्या पॉईंट आहे ना जो मधला, तिथं घ्यायचं 0. ॲप्रॉक्सिमेट मधला पॉईंट समजा आहे तर आपण इथे 0 घेऊया. आता इथं बघा, सगळे जे नंबर आहेत त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरला किती कोणता नंबर आहे? 5. कोणता नंबर आहे? 5. मग काय करायचं? 0च्या राईट साईडला पहिल्यांदा लिहायचं +1/5. काय? +1/5. दुसरा नंबर येणार 2/5. तिसरा नंबर येणार 3/5. हा नंबर येणार 4/5. नंतर 5/5, 6/5, 7/5 आणि 8/5 आणि पुढचं आहे 9/5. क्लिअर आहे? लेफ्ट साईडला असल्यावरती कोणते नंबर असतात? मायनस नंबर असतात, बरोबर? मग आपण काय लिहिणार? -1/5, -2/5, -3/5, -4/5, -5/5, -6/5, -7/5, -8/5, -9/5. क्लिअर आहे सर्वांना? आता लक्षात घ्या, इथलं 5/5 म्हणजेच काय असतं? 5/5 म्हणजेच असतं 1 आणि इकडचं -5/5 म्हणजेच काय असणार आहे? -1. क्लिअर आहे सर्वांना? हा नंबर आहे 1 आणि हा -1 आणि हा नंबर आहे +1. क्लिअर आहे?
जर तुम्हाला मधलं रिक्वायर्ड नसेल तर तुम्ही रफही करू शकता. क्लिअर आहे, ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पहिला नंबर कोणता आहे 4/5 प्लस 4/5 ह्या साईडला जायचं, इथं आहे प्लस 4/5 याच्यावरती लिहायचं 4/5 हा झाला पहिला नंबर. क्लिअर आहे सर्वांना. दुसरा नंबर काय 6/5 6 कुठे आहे या साईडला जायचं, 0च्या पुढं जायचं राईट साईडला 6 इथं येणार आहे 6/5. क्लिअर आहे. आता बघा -3/5 कुठल्या साईडला असणार आहे लेफ्ट साईडला असणार आहे. 0 नंतर 1 2 आणि 3 -3/5 आता हे जे आपण लिहिले ना 1/5 2/5 3/5 तुम्ही ते लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही पेन्सिलने लिहून नंतर रफ केलं तरी चालेल. फक्त हे 1 तर महत्त्वाचं यायलाच पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना. आणि इकडचं -1 यायलाच पाहिजे. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. हे असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला वाटतंय तुमचे स्कूल टीचर म्हणाले असं लिहू नका तर काय करायचं 1/5 2/5 रफ करून टाकायचं, पेन्सिल लिहायचं रफ करून टाकायचं. जिथं 5/5 आहे तिथं 1 लिहायचं, जिथं -5/5 तिथं काय लिहायचं -1 लिहायचं. अशा प्रकारे आपण रॅशनल नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करू शकतो. आता आपण इररॅशनल नंबर म्हणजे काय असतं ते पाहूया. जे नंबर आपण P/Q या फॉर्ममध्ये लिहू शकतो त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. परंतु जे नंबर आपण P/Q या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही त्या सर्वांना आपण काय म्हणतो इररॅशनल नंबर्स म्हणतो. म्हणजेच इररॅशनल नंबरची डेफिनेशन काय येणार आहे, irrational numbers, the numbers which cannot be written in P/Q form. The numbers which cannot be written in P/Q form. जे नंबर P/Q म्हणजेच अंश आणि छेद म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही त्या सर्व नंबरला आपण इररॅशनल नंबर्स म्हणतो. ह्याचे एक्झाम्पल काय √2 एक एक्झाम्पल आहे, √2 √3 हे एक एक्झाम्पल आहे, पाय हे एक एक्झाम्पल आहे इररॅशनल नंबरचं. तुम्ही म्हणताल पायची व्हॅल्यू आपण 22 आपण 7 घेतो, ठीक आहे घेतो, परंतु त्याची ॲक्युरेट व्हॅल्यू नाही, ती ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल हे √2 आणि √3 हे नंबर आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो का, तर दाखवू शकतो, परंतु एकदम ॲक्युरेटली नाही, ॲप्रॉक्सिमेटली आपण दाखवू शकतो. पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण √2 √3 हे नंबर लाईनवरती कसं दाखवायचं हे पाहणार आहोत.